आईले कसं तरी म्हणवलं बाप्पा आणि गेली आई आता निल्याच्या विषयी गोष्ट करायला त्या पोरीची. पण आता कोणी ना कोणी मध्यस्थी पाहिजे म्हणे, आपल्या एकाएकी पोरीच्या घरी जाणं काही चांगलं नाही आहे म्हणे. म्हणून रेश्मा काकूच्या इथे गेली. ते काका आहे आणि काकू आहे. आता ते जे म्हणन ना तर तसं करावं लागून. आता आईनं सांगितलं का नाही सांगितलं काय माहीत, गेली तर खरी आई, पण सांगितलंच असं म्हणा, सांगासाठीच तर गेली होती आई तिथं. आता काय माहीत केव्हा येते, तर मला तर आतुरताच झाली. जर काकानं त्याला ओळखलं असेल ना तर मग चांगलंच होऊन जाते. पोरगी कशी आहे कशी नाही माहीत पडून जाते. फक्त आपण पोरगी पाहिली नाही. ह्या निल्याला म्हटलं का फोटो तरी दाखव तिचा, दाखवतो करून राहिला आणि दाखवलाही नाही. आता काय माहीत आईनं काय खबर आणते तर काय नाही. आई आली का हो? भेटली का काका काकू, भेटली का घरी? हो बाई राधिका, ते काका घरीच होते, रेश्मा काकूही घरीच होती. बोलली मी त्याच्यासोबत, त्याच्या कानावर टाकली गोष्ट. आता ते म्हणून राहिले होते म्हणे पाहतो म्हणे समोर म्हणे वाढवतो म्हणे गोष्ट म्हणे. पण ह्या पोट्ट्यानं नाव घेऊ काहीच तर नाही सांगितलं. आता त्या पोरीचं नाव घेऊन काय गावभर हिंडण काय ते? एका नावाच्या तर किती पोरी राहते मॅटवानाचं. सगळं सांगा लागते, कुठची होय, कोणत्या एरियाची होय, तिच्या बाबाचं नाव काय आहे, काहीच नाही सांगितलं. फक्त एवढं सांगून दिलं का पोरगी होय आणि पायल होय तिचं नाव म्हणून, आणि ट्युशना घेते. बाकी काहीच नाही सांगितलं म्हटलं पोरीच्या विषयी. आता तू काय कर, तो आला म्हणजे ना त्याला विचार चांगलं ना म्हणा, तिच्या बाबा गिबाचं नाव तर सांग म्हणा. बाबाचं नाव माहीत राहिलं तर मग त्या हिशोबानं पोरगी माहीत होऊन जाते, कुठची होय काय होय कशी आहे तर. आणि मग करून टाकू म्हटलं. ते काकाही म्हणून राहिले होते जमून टाकू म्हणे, जर जमलं तर म्हणे. हो काय बाई, चांगलं झालं ना काकानी हो म्हणून दिलं तर. मी काय म्हणतो, मी नाही काय नीला असनच ना, गेला काय तो सध्या? कुठे गेला होत आज? एकच पारगी काम होतं म्हणते. आता एक पारगी होती की यानं जाणून बसून दंडी मारली तर काम आले काय माहीत. ह्या पोराचंही म्हटलं त्या पोरीत मन लागलं त्यापासून ह्या काही कामधंदा पाहून नाही राहिला, आणि सुटा मारून राहिला, चाटा देऊन राहिला कामवाल्याले. आजही म्हणे एकच पारगी काम होतं म्हणे, एक पारगी केलं आणि येऊन गेला. आता सांगते अर्धा रोज भेटं, आणि त्या अर्ध्या रोजात काय करू मी? त्याच्यातले म्हटलं अर्धे पैसे दाबून राहिला आणि अर्धे पैसे देऊन राहिला. आता जास्त काही जवान पोराले बोलायला पुरतही नाही. मग म्हणा नाही चाललो तर खरी म्हणा, रोज असतं चाललो म्हणा. आणि याच्या अगोदर कधी त्यानं असं केलंही नाही ना. मग मी म्हटलं जाऊ दे आता त्याही सांगून दिलं का ते पोरगी गिरगी कोण आहे कोण नाही. काय बोलावं आता जवान पोराले. पण आता त्याला म्हणतो लय झालं म्हणून ते खर्च गिरचं काय होईल, काय करू राहिला काय नाही करून राहिला, तर कुठं उडून राहिला आणि कुठं नाही. जराशे पैसे गिसे दे म्हणून घरात म्हणून. एक तर मी एवढ्या दिवसापासची घरी आहे, तू आली तेव्हापासून आणि पोट्टे असं करून राहिलं. नाकात दम आणला यानं. याच्या पायात नाही काय बेडी अटकून द्या लागते आणि याचे करून द्या लागते. मग एका जागेवर बसून तो हाय नाही करा ती का? हो आई, हे तर बरोबर बोलून राहिली तू, कराच लागते ना. आता वय झालं नाही त्याचं, किती काही म्हटलं तरी करायचं लागतेच. उरकूनच देऊ आपण, काही जमलं ना तर उरकूनच देऊ. त्याचं तो पाच बसते मग संसार. आणि हाच कोण आपल्या घरात एकटे आपण तू. एवढा खटला नाही काही नाही, काहीच नाही आहे ना. नाली पोरगी म्हटलं तर आपल्या इथे सगळ्याचे दिमाग चांगली राहील म्हटलं. ते आपण तिच्यासोबत चांगले तर ते आपल्यासोबत चांगली. अहो राधिका, ही गोष्ट तर बरोबर आहे. पण का हो तुझ्या सासरी किसरी माहीत पडलं का तुझ्या भावाचं असं होऊन राहिलं म्हणून, का पसंतीनं म्हणून राहिलं म्हणून लग्न करायचं, तर तुला काही बोलन तर नाही ना तुझी सासू? टोचने बोल तशी तुझी सासू वच्च्यात बदमाश आहे म्हटलं. कोणती चुकीच पाहिजे, फक्त टच बोलायची. तर काही बोलणार तर नाही ना तुले? नाही तू तेच मागं लागून जाऊ त्या भावानं असं केलं आणि तसं केलं. नाही बाई, त्याने बोलत, आता नाही बोलत त्या. फक्त थोड्याशा ते महिन्यानं आली ना तेव्हाच करते त्या, नाही तर एवढा काही भार नाही बोलत आता. आणि ते जाऊ आहे की नाही, ते जाऊ तर तोंडावरच बोलते. आता तिच्यासमोर तर काही बोलतच नाही त्या. ते इकडे येते आणि त्या तिकडे जाते, अशी गोष्ट होऊन गेली आता माझ्या घरात. मला तरी त्या 2-3 शब्द बोलून देईन, पण तिला तर काहीच नाही बोलत. कारण की तिला बोललं का ते तोंडच वर पडते, आणि मला काही बोललं तरी ते तिचं तोंड वर पडते. मग ते काय करणार आहे, ते मलाही बोलत नाही तिच्या धाकाच्या मारण, तेही बोलत नाही. मस्त आहे मग, तुला तर मस्त जाऊ भेटली. त्याही पुट्टे असंच राहिले पाहिजे होतं ना. तू नाही काय मस्त बैलासारखी मान हालावतं आणि ते फायदा उचलते तू या. त्याही असंच राहा लागत होतं पहिलेपासून. मग म्हटलं तुझी सासू बरोबर जागेवर राहिली असती. काय बरं आता लाईनी जिल्हे काही म्हणत नाही ना म्हणते. चांगलं आहे, पण तुम्ही दोघी बहिणीसारख्या राहा, काही नाही पाहा लागत. ते काय म्हातारा जीव आज आहे आणि उद्या चालला जाईल. नाही बाई, माझी सासू तर चांगली हट्टीकट्टी आहे, त्याला काही नाही होत. अजून 10-20 वर्ष त्याला काहीच नाही होत. हा पहिलेचा माल खाल्ली आहे ना ती सासू. काय होणार आहे त्या सासूले, चांगली जब्बरच आहे म्हटलं. राधिका, मी जरासं सुषमा काकूच्या इकडून येतो. त्या म्हणून राहिल्या होत्या कोणाच्या तरी घरी काम आहे म्हणे, गहू काढले तर म्हणे गहू निवडायचं म्हणे. तर मी विचारून येतो हाय काय तर. बसल्या चालली जाईन म्हटलं. बरोबर आहे, ठीक आहे ना. पाय ना तू पाय, मी बसतो ना. सध्या घरचे कामं गिमत झाले आता. काय आता मला बसणंच आहे, आरामच करणं आहे. बरं तू आराम कर, मी जराशी येतो तिकडून. मग अजून ऊन होऊन जाईन ना, तर अजून बसा लागन. तशी तर ऊन झालीच म्हणा, चटच ऊन आहे. हो आई, लवकर या पण. मी एकटीच राहते, मग गमत नाही मला घरात. हो बातच जातो मी आणि बातच येतो.
एका गोष्टीने तर चांगलं झालं, नीलाची काही ना काही गोष्ट पुढं सरकली. आता माहीत पडते काय होते तर. पण या पोट्ट्यानं नावाने सांगितलं ना तिच्या बाबाचं, बरोबर तर आहे ते हिचं काकाचं. ये ना यानं काही पता नाही दिला, काही नाही दिला, कुठं शोधणार आहे ते. आता गाव काय लहान चुकलं राहते काय, एवढं मोठं गाव. आणि कोणत्या मोहल्ल्यात हिंडन पायल 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 करून. अरे नीले आला काय तू? हा ताई बोल ना. का हो ताई, मी तुला म्हणून राहिलो का त्या पोरीची गोष्ट काढ म्हणून, तर त्या गोष्ट काढली नाही काही जवळ म्हणणं आईले. अरे तुझ्याविषयीच तर गोष्ट काढून राहिलो होतो, त्याविषयीच चालू आहे म्हटलं. आई गेली होती तिकडे काकाच्या जवळ, रेश्मा काकूच्या इथं, तर तिथं गोष्ट काढली. आता काय आपण जाणार आहे का? आपल्या इथं कोण आहे? आप्पा कोण होते का आता मध्यस्थी करणं? तर म्हटलं काकालेच सांगा, म्हटलं काकाच्या कानावर टाका म्हटलं. आता त्याचा दबदबा आहे, नोकरी पाणीवाले आहे, जरासा दबदबा पडते त्याचा. तर म्हटलं त्यालाच सांगा म्हटलं, तेच करते सगळं काही आपल्या घरातलं. तर आई गेली होती त्याच्याजवळ. पण तूही किती मॅट आहे रे. त्या पोरीच्या बाबाचं नाव नाही सांगितलं, काही नाही सांगितलं, फक्त पोरीचं नाव सांगून दिलं. आणि म्हणता का कर्मय 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 असं होत असते काय? आता पता तर त्या पोरीचा कुठं राहते, कोणत्या एरियात राहते, काय एकच एरिया आहे का आपल्या गावात? अरे अरे ताई, गेली काय? आई गेली होती काय? असं अहो मी तुला ना सांगायचं विसरूनच गेलो. ते नाही काय आपले काय म्हणते तो, तिच्या बाबाचं नाव नाही काय सुरेश आहे. सुरेश आहे तिच्या बाबाचं नाव. आणि हे नाही काय काय म्हणते त्याले, हे गजूदादाची पोरगी ते तिथंच ट्युशनला जात असते म्हटलं. ते माहीत आहे. तर इथंच काय मागच्या मोहल्ल्यातच काय तिचं घर, मागच्याच एरियामध्ये आहे. तर हे तर चांगलं झालं म्हणा आई गेली होती तिथं. आता काही ना काही मग गोष्ट निघते आहे नाही काय? हो हो निघते, एवढा आतुर नको हो लग्नासाठी. पहिले सगळं काही पाहा लागते. पोरगी गरिबाची राव का श्रीमंताची राव, त्याचा काही एवढा फरक पडत नाही. पण पोरगी स्वभावानं चांगली पाहिजे. तेव्हाच कुठं जीवन सक्सेसफुल आहे म्हटलं, नाही तर काही पडलं नाही आहे. मग तोच आहे सारे जीवनभर तमाशा करणं. पोरगीच तर चांगली पाहिजे. त्याचा पैसा द्यायला नाही पाहिला ना तरी चालते. तसंच म्हटलं पोरीवाली नाही, पैसानी पहा, पोरगंच पहा. पोरगं चांगलं राहिलं ना तर पूर्ण जीवन सुखी आहे म्हटलं पोरीचं. आणि किती काही पैसा राहिला आणि किती काही दिला राहिला, पण त्या पोरीला जर सुखच नाही आहे त्या घरात, तर मग काय फायद्याचा तो पैसा? ज्या व्यक्तीसोबत आपण लग्न करतो तो व्यक्तीच तर चांगला पाहिजे, बाकी काय आहे? अहो ताई चांगली आहे ना, ते मस्त आहे, मस्त आहे ते इथे. बोलायला चालायला मस्त आहे, पाहायलाही चांगली आहे, मस्त आहे ते. तू गोष्ट तर काढ, गोष्ट काढ मग. अरे काढली तर खरी. बरं थांब आता मी जरासं बाहेर जातो. बाहेर? आता बाहेर कायला चालली? अरे बसू बसू पोट अकडून गेलं ना. मला सवय आहे का एवढी बसायची, जिथं तिथं जिथं तिथं. कामं गिमत झाले आता सगळे, बसतो म्हटलं जराशी बाहेर. बरं बरं जाय, जास्त उन्हात नको घुमजो, तब्येत बरोबर नाही आहे तुझी. जास्त उन्हागिन्यात बसू नको. अरे मी काय लेकरू गिकरू आहे का लहान, उन्हात जाईन? मला काय समजत नाही काय पागलवानाचं. घे बसतो आता मी जराशी बाहेर जातो. या म्हणून राहिला नील्या का त्या गजूदादाची पोरगी आहे म्हणून तिथं ट्युशनसाठी तर विचारपूस तर करावंच लागेल ना, जीवनाचा प्रश्न आहे ना शेवटी. आता याने एक हिंट तर देऊन दिली, मग आपलं काम आहे विचारपूस करायचं. याला काय सांगू आता मी जातो जराशी गजूदादाची इथं जातो आणि विचारपूस करतो कशी आहे पोरगी कशी नाही आहे. नाही काय जरासं माहीत होऊन जाते. आई तिकडे पता काढते, तिकडे म्हटलं काकाही पता काढते आणि इकडे मी काढतो. जेवढी चौकशी म्हटलं पोराची करतो ना आपण, तेवढी चौकशी पोरीची केली पाहिजे. तर पोराचे जीवन सुखी राहते आणि पोराची केली तर पोरीचंही जीवन सुखी राहते, आहे नाही काय? आई मला वरण भात पाहिजे, मी भाजी पोळी नाही जेवत. आई मला वरण भात पाहिजे. हवं तर करतो ना मी वरण भात. पण सध्या तुला भूक लागली तर जरासं जेवून घे भाजी पुडी. करतो मी, थांब लावतोच कुकर आता. दादा दादा, गजू दादा. अमाय कोण होय? नवळाचा आवाज दिसून राहिला. या ना. अरे राधिका ताई होय काय? या ना व या ना, बसा ना बसा. हो वहिनी बसली ना. दादा कुठं आहे तर? गजू दादा कुठं आहे? अवं ते गेले, सकाळीच गेले ऑफिसवर. आणि आता येईन ते संध्याकाळी येईन, आता 5:30-6 वाजता येईन. सकाळीच गेले. तुम्ही दिसल्या म्हणते ते इले, तर ते म्हणून राहिले होते म्हणे राधिका आली म्हणे, इले म्हणे पोट्टीले म्हणे जाय म्हणे आत्याला बनवला ना म्हणे. तर म्हटलं आली नव्हती का तुमच्या इथं बोलवासाठी? नाही आली होती. आईला विचारलं मी, म्हटलं कोणाची पोरगी होय? तर म्हणे आई म्हणे गजूची होय ना म्हणे पोरगी म्हणे, गजू दादाची. तर म्हटलं हो काय म्हटलं. पण मी काही येणंच नाही झालं, मी तब्येत बरोबर नव्हती की नाही, म्हणून मी येणंच जाईन झालं. आता नाही काय सगळीच इकडे म्हटलं आता जायचा वेळ येऊन राहिला, आता जाईनच 8 दिवसात. तर म्हटलं सगळीच इथं जाऊन येतो म्हटलं. आणि तसं नाही काय मला जरासं कामही होतं तुमच्यासोबत, म्हणून आली मी तुम्हाला भेटायला आली आणि कामही होऊन जाते म्हटलं. असं बसा ना, तर मी पाणी आणतो आणि चहाही आणतो तुमच्यासाठी. अरे नाही वहिनी, त्रास नका करू. मी चहा पिऊन आली आणि पाणी पिऊन आली, काही त्रास नका करू. मला नाही काय तुमच्यासोबत बोलायचं आहे जरासं. जसं दादासोबतही बोलायचं होतं म्हणा, पण तुमच्यासोबतच बोलतो मी. बाईसोबत बोललेलं बरं राहते. आणि काय बाई काय करून राहिली? अभ्यास गिभ्यास बंद आहे वाटते आता, सुट्या गिट्या आहेत. कायची अभ्यास करते हो? सुट्या लागल्या तेव्हापासून इकडे हिंडणं तिकडे हिंडणं, इकडे जाणं तिकडे जाणं, त्याच्यातच चालला म्हटलं वेळ. अभ्यास काही नाही करून राहिला आता, सुट्या लागली तेव्हापासून. बस खेळणं आहे आणि तो मोबाईल आहे. मोबाईलमध्ये कार्टून पाहते, नाही ते खेळायला जाते मग बाहेर.
हो ना वहिनी, असंच आहे लेकरायचं. आता तो मोबाईल आला की नाही तर नुसतं मोबाईलच पाहिजे. वहिनी बसा ना, जरासं बोलतो ना तुमच्यासोबत मी. हां बरं बरं. बाई तुले देऊ काय? देऊ काय सांग, भाजीपोळी देऊ काय तुले? नाही आई, मला वरण भातच पाहिजे, मी नाही जेवत भाजीपोळी. वहिनी कायले आता तिच्यासाठी हे करता? अजून वरण भात, तुमचा तर स्वयंपाक झालाच असेल ना? हो ना, ते ऑफिसला गेले की नाही तर त्याला भाजी आणि पोळी करून दिली. आता हे पोट्टी काय म्हणते, वरण भात पाहिजे म्हणते. आता म्हटलं लावतो म्हटलं कुकर, म्हटलं तेव्हापर्यंत म्हटलं खाऊन घे म्हटलं जरासं, पोटाला आधार होऊन जाते. लावतो म्हटलं, पण हे पोट्टी कुठं ऐकते, एकच नांदा लावून बसून गेली. अहो वहिनी घरी धाडा तिले, घरी धाडा. आईनं वरण भातही लावला होता आणि टमाटरची चटणी आणि पोळी केल्या होत्या म्या. तिले धाडा, तिथं जेवण करून घेईन आणि तिथं निकरण ते एखादा डबा दे आणून घेईन त्याच्यात ते टाकून. हो बाई, जातं काय आजीच्या इथं आणतं काय? हो हो आणतो ना, मी आणतो थांब, मी आणतो. तशी म्हटलं ते तिथंच राहते जास्त करून. त्या कामावरून आल्या का खेळत राहते त्याच्याजवळ. आणि ते नीला दादाही घेऊ बसते तिले. तर दुकानात नेते की नाही, जास्त करून तिथंच राहते ते. पण आता नाही काय तुम्ही आल्या की नाही तर तिला जरा असं नवाळा वाटून राहिलं. आता तुम्ही सहसा लवकर येत नाही की नाही, म्हणून जास्त येऊन नाही राहिली ते, नाही तर तिथंच खेळत राहते. हो ना. मी काय म्हणतो वहिनी, हे आपली बाई कोणत्या वर्गात आहे तो? आपली बेबी काय? आपली बेबी दुसरीत आहे ना, दुसऱ्या वर्गात गेली ते. हो काय? आणि काय म्हणते तर ट्युशन असेल नाहीची? हो आहे ना, ट्युशन लावली ना तिले. आपल्याकडून घरही नाही होत ना सध्या, आणि घरी म्हटलं लेकरं शिकवतही नाही, त्याच्यानं ट्युशन लावून दिली तिले. ह्या इथंच जाते, मागच्या मोहल्ल्यातच जाते ते, मागच्या एरियामध्ये. तर तिथंच लावली म्हटलं तिची ट्युशन. हो काय? बसा ना तो वहिनी, बसा ना, मला बोलायचं आहे ना तुमच्यासोबत. बोला ताई, आता बोला ना, विचारा ना, काय विचारू राहिला होता तर तुम्ही? वहिनी मी काय म्हणतो, हे आपली बेबी जाते नाही काय ट्युशनला जाते, तर म्हटलं जिच्याजवळ ट्युशन आहे ते कशी आहे तर पोरगी? असं ते ट्युशन घेते तर पोरगी चांगली आहे ना, चांगली शिकवते चांगली. नाही स्वभावानं कशी आहे म्हटलं, घरचे लोक गिक कसे आहे. आता तुम्ही जाता, तुमच्या पोरीची ट्युशन आहे तर तुम्हाला माहीत असणच ना. हो चांगली आहे ना पोरगी, चांगली आहे तशी, पाहायला चांगली आहे, गुणाची चांगली आहे, ट्युशना घेते, घरदारही चांगलं आहे. तिच्या बाबाजवळ लय शेती आहे म्हणते, पोरीला लय शिकवलं ना तिनं. पण म्हणते कसं, आता सरकारी नोकऱ्या लागूनच कुठं राहिल्या, प्रायव्हेट नोकरी करत नाही म्हणे. आता शिकली सवरली आहे तर म्हणून ट्युशना घेऊन राहिली. आणि ट्युशनात म्हटलं सगळ्या एरियाची लेकरं तिकडेच आहे, आणि चांगलीच कमाई होते तिची. आणि ट्युशनही चांगली घेते की नाही, शिकवते चांगली, त्याच्यानं लोकही टाकते तिच्याजवळ, आणि चांगली शिकवते चांगलं. असं पण तुम्ही कोण विचारून राहिला तर त्या पोरीच्या विषयी? कोण काही गोष्ट आहे काय? अहो वहिनी, आता तुमच्याजवळून काय लपू? म्हटलं नीलाच्या विषयी गोष्ट होती. नीलाचं आणि तिचं जमणार नाही काय तालजोड? निलेश भाऊचं आणि त्या पोरीचं? पण ताई, तुम्ही असा कसा काय विचार केला? नाही वहिनी, ते कसं, त्याचं दोघीचं प्रेम आहे म्हणते, तर नीलानं गोष्ट काढली घरात, आणि ते पोरगी तयार आहे म्हणते लग्न करायसाठी. तर त्याविषयी आईनं गोष्ट काढली. रेश्मा काकूच्या इथे गेल्या होत्या आणि काकाजवळ गोष्ट काढली, तर काका म्हणे जातो म्हणे, पण ह्या पोट्ट्यानं नाव नाही सांगितलं, काही नाही सांगितलं. आणि आज त्याला विचारलं तर म्हणे गजूदादाची पोरगी म्हणे, तिथं म्हणे ट्युशनला आहे म्हणे. तर मी म्हटलं जरासा स्वभाव गिभाव माहीत होऊन जाते पोरीचा, तर म्हणून मी तुमच्या इथं आली होती विचारपूस करायला जराशी. आता कसं नीला आहे साधा भोळा, आणि आईचं तर तुम्हाला माहीत आहे, सकाळी कामावर जाते तर तेच ते 4-5 वाजता येते. मग घरात कोण आहे, एकटे आप्पा. तर आपल्याला कशी घर घेऊन चालणारी पाहिजे, आपल्याला पैसा द्यायला नाही राहिला तर चालते, पण जराशी स्वभावानं चांगली पाहिजे पोरगी. तर म्हणून नाही का मी तुम्हाला विचारायला आली होती. म्हटलं आता तुम्ही जाता, तुमचं बोलणं चालणं सगळं काही राहते, तर माहीतच पडते ना स्वभाव समोरच्या व्यक्तीचा कसा राहते कसा नाही. तर म्हणून मी तुमच्याजवळ आली होती. आता दुसऱ्याजवळ गेली असती तर बोंबाबोंब झाली असती. आता आपण विश्वासू माणसाजवळच येतो का गोष्ट हे नाही झाली पाहिजे बा, म्हणून मी तुमच्याजवळ आली. म्हटलं बोलणंही होऊन जाते आणि विचारपूसही होऊन जाते म्हटलं, आणि तसे तुम्ही बोलून राहिला होत्या तर भेटही होऊन जाते. हे पर अधिका ताई, तुम्ही आल्या तर हे तर चांगलंच केलं म्हणा, एकदमच चांगलं झालं. पण एक गोष्ट होती, आता बोलू का नाही बोलू मी तुम्हाला? कोणती हो गोष्ट सांगा ना, मन मोकळेपणानं सांगा तुम्ही. काही असा विचार नका करू, सांगा ना. हे पर अधिका ताई, ते पोरगी तर चांगली आहे तशी, स्वभावानं आमच्यासोबत तर चांगलीच बोलते. पण नाही का मला विचार ह्या येते त्या पोरीचा, तिच्याजवळ नाही का कमीत कमी 8-10 मोबाईल आहे. काय 8-10 मोबाईल? हो, मी त्याला विचारलंय किती वेळा, म्हटलं एवढे मोठे मोबाईल काय करता म्हटलं तुम्ही? तर म्हणे नाही म्हणे, ते काम असते म्हणे मोबाईलचं म्हणे, टेबलवर ठेवून देते आणि शिकवते चांगली म्हणा, लेकराच्या वेळेस नाही असं काही करत. पण नंतर नाही का कधी ह्या मोबाईलनं बोलते, कधी त्या मोबाईलनं बोलते. तर मी मागं तर विचार करो, हिला एवढ्या मोबाईलची गरजच काऊन पडते. पण आपण म्हणावं का काय, आपण कोणाच्या याच्यात हे लक्ष द्यावं एवढं,
आपली पोरगी चांगली शिकून राहिली तर शिक्षण करावं तिचं आणि घेऊन या सोबतच. पण नाही काय मला एक डाऊट येते त्या पोरीवर. ते नाही काय कधी कोणत्या मोबाईलनं बोलते कधी कोणत्या मोबाईलनं बोलते. अरे एवढे मोबाईल पाहिजे तरी काय. हां बाई शाळेगेड्याचा असेल तर एक मोबाईल वेगळा आणि घरचा वेगळा, 2 मोबाईल तर लय होते. जर ठेवायचेच आहे तर नाही तर एकाच मोबाईलनं तर सारं काही होऊन जाते, घरचं येऊन जाते आणि बाहेरचं येऊन जाते. पण नाही का तेवढा डाऊट येते ताई मला तिच्यावर. बाकी तर काही नाही, पोरगी तर स्वभावानं चांगली आहे. आता घरचं तर काही माहीत नाही काय चालू आहे काय नाही, तर तिच्या घरी कसं आहे वातावरण कसं नाही. हो का गं वहिनी. आता तर तुम्ही तर विचारातच पाडलं. हे पण राधिका ताई असं येऊ शकते म्हणा, मग काही गलती होऊ शकते, तिचे कामं गिमं असन किंवा ते खराब पडलेले मोबाईल असन असेच ठेवत असन. त्याविषयी काही मला एवढं माहीत नाही. पण तिच्याजवळ आहे खूप सारे मोबाईल. कधी कोणता मोबाईल असते तिच्या हातात, कधी कोणता मोबाईल असते. आणि शिकवायच्या वेळेस तर ते शिकवतेच म्हणा, पण त्या व्यतिरिक्त म्हटलं ते फोनवरच राहते. आता म्हणा दादासोबतही राहत असन असं काही नाही आहे. आता तुम्ही म्हणून राहिले त्याचं प्रेम प्रकरण आहे म्हणून, तर निलेश दादासोबत राहत असन बोलत. पण मी म्हणतो एक वेळा नाही का चौकशी करा त्या पोरीची. मला नाही का जराशी डाऊट आहे त्या पोरीवर. बाकी तर म्हटलं नीला दादा एकदम साधे सुधेच आहे. जर त्याला अशी पोरगी भेटली तर मग निभा होणार नाही ना. तर विचार करूनच कर जा पुढचं काम. आता मग काम होतं तुम्हाला सांगणं. आता तुम्ही आहे आपल्या घरच्या सारख्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नाही तर दुसऱ्याला सांगितलंही नसतं. काय गरज पडली आपल्याला कोणाच्या परिवाराविषयी एवढ्या गोष्टी करायची. पण असं आहे का नीला दादा साधे सुधे आहे आणि मामी तर माहीतच आहे. मामीचं तर काही टेन्शनच नाही आहे. आणि म्हणून मी सांगून दिलं तुम्हाला साधेपणानं. विचार कर जा जरासा पोरीचा. वहिनी तुम्ही म्हणता का तिचं घरदाराचं काही माहीत नाही, काहून ते घरी नाही घेत का ट्युशन? नाही घरी नाही घेत ते. एक खोली केली आहे म्हटलं भाड्यानं चांगला मोठा हॉल आहे, तिथंच बोलावते म्हटलं लेकरं येईल आणि तिथंच घेते ट्युशन. आणि मोठा रूम आहे, तिथं चांगलंही होते. तिथं बेंच लागले आहे, चांगले लेकरं येईल बसाले, पंखे गिंके आहे, चांगलं मोकळं राहते. तिथंच घेते ते ट्युशन. घरी काही घेत नाही. घर नाही पाहिलं तिथंच आहे म्हणते घर. पण घराघरावर नाही लक्ष कसं आहे कसं नाही. पण पोरगी पाहायला चांगली आहे, गुणाची आहे. पण बाकी तुम्ही तिचं कॅरेक्टर पहा कसं आहे कसं नाही तर. कारण की कसं जीवनाचा प्रश्न आहे ना. हो ना वहिनी, मला तर विचारच पडून गेला आता. नाही राधिका ताई विचार नका करू. असू शकते ना, मग चुकी असू शकते. कसं आहे कोणी कसा विचार करते कोणी कसा करते. एक वेळा नाही काय अजून चांगली चौकशी कर जा आणि त्याच्याच नंतर गोष्ट वाढव जा. हे तर काही फायदा नाही आहे म्हटलं मग गोष्ट वाढवण्यात. बरं ठीक आहे ना, पाहतो ना मी सांगून पाहतो. हे पहा राधिका ताई आता तुमच्या मनात असाही विचार येईल का जर बा वहिनीला एवढं सगळं काही माहिती आहे, ते फोनवर बोलते तरी पोरीला काहून पाठवते तिथं. आता कसं आहे आपल्या इथं कोणी चांगल्या ट्युशनला घेणारं नाही आहे. बाकी तर अशाच आहे म्हटलं त्या 2 दिवस घेते आणि 4 दिवस बसवते मग, आणि काही येतही नाही लेकरीले. आता चांगली शिकली सवरली पोरगी आहे, लय शिकली आहे म्हणते. किती शिकली आणि किती नाही तर चांगली शिकली आहे आणि चांगली ट्युशन घेते. म्हणून म्हटलं मजबुरीनं धाडा लागते तिच्याजवळ लेकरीले. नाही तर ते एवढी फोनवर चिपकली राहते का म्हणही नाही करत धाडाले. पण शिक्षण चांगलं आहे ना. आपण म्हणतो का तिच्यासोबत आपल्याला काय करावं लागते. आपल्या लेकराला तर चांगलं शिकून राहिली ना बस झालं. पण पहा मला गैरसमज होऊ शकते म्हणा, असं काही नाही आहे. प्रत्येक नाण्याचे 2 पैलू असते. होऊ शकते का बा ते तुमच्या भावासोबतच बोलत असन, त्याच्यासोबत बोलताना मला दिसली असन. जर अशी काही गोष्ट असन तर मग उरकून द्या. पण तरी छानबीन करा त्या पोरीची. बरं ठीक आहे ना, करतो ना. आईला सांगतो मी अशी गोष्ट आहे म्हणून. आणि काकाली सांगतो गोष्ट वाढवायची पहिले जराशी विचारपूस करा म्हणून पोरीची. हो ताई बसा ना, मी तुमच्यासाठी नाही काय चहा करून आणतो. नाही हो वहिनी राहू द्या आता मन भारीच होऊन गेलं. चहा घ्या काही पेत नाही आता मी. नाही हो असे कशा एवढ्या दिवसाच्या नंतर आला आणि चहाही पेत नाही. नाही तुम्ही बसा, मी भातच चहा करून आणतो. आता या नीलानं तर विचारातच पाडलं. नीला म्हणते का पोरगी चांगली आहे, वहिनी म्हणते का नुसती फोनवर राहते. पण होऊ शकते म्हणा ते नीलासोबतच बोलत असन. पण नीला तर एवढा 24 घंटे फोनवर राहत नाही. तो तर कामावर राहते, त्याला काही एवढं 24 घंटे बोलायला फुरसत आहे काय. मग ही पोरगी बोलते कोणासोबत एवढ्याला वेळ. काही नीलाला ते पागल गिगल तर नाही बनवून राहिली. नीला जवळून सगळं काही घेऊन घेईन. त्या दिवशीच तर ते म्हणे मोबाईल घेऊन दिला म्हणते नीलानं. आणि काय म्हणते ते रिचार्जही टाकून देते, सगळं काही टाकून देते. काय माहीत मग नीलाला फसवून राहिली काय तर पोरगी ते. ह्या तर एवढा मंदबुद्धी आहे, याला काही समजून नाही राहिलं. ह्या लग्नासाठी उतू करून राहिला. आता ते पोरगी भेटली तर पूर्णच येऊन गेला मग तिच्या ह्याच्यात. काय करावं तर आता कसं सांभाळावं ह्या गोष्टीले. पोरगी चांगली निघाली तर चांगली, नाही तर बस बाबा कसं करावं तर काही विचारच येऊन गेला आता तुम्हाला. तर सांगा मंडळी आता पुढचा कोणता कदम उचलू मी, काय करू आता. तुम्ही जरा असं सजेशन द्या मला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आज तर मला खूप टेन्शन आलं ह्या नीलाचं ऐकलं तर पोरीच्या विषयी. आता
तर आता आजच्या व्हिडिओ इथंच संपवतो आणि आज भरभरून कमेंट करा. उद्या सगळ्याची नावं घेईन मी. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.